झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। सॉरी एजे, आजी सॉरी, पण माझ्याकडे दुसरा काही ऑप्शनच नव्हता। मला कळतच नव्हतं दुसरं काय करायचं। एजे तुम्ही आजींशी बोलतच नव्हता। आजींना किती वाईट वाटत होतं। आणि ज्या माणसांचं एकमेकांवर प्रेम असतं ना, त्यांनी असं एकमेकांवर फार काळ चिडून नसतं राहायचं। म्हणून केलं मी। पण तुम्हाला माहितीये का, ह्या सगळ्यात अंतराताईंनी माझी खूप मदत केली। नाही नाही, असं काही नाहीये। खरं तर ही सगळी आयडिया लीलाचीच आहे। तुम्ही दोघं एकमेकांशी बोलत नव्हतात ना, त्यामुळे अस्वस्थ होती ती। आजी, तुम्हाला खरंच खूप छान सून मिळाली आहे। तुमच्या या हसऱ्या कुटुंबाला माझी नजर नको लागायला। चला आपण आज जाऊया का? मी छान सरबत करते, या। हॅलो लताताई, बोला। अहो ऍक्च्युली ना, आज सकाळी मी जेव्हा अंतराला भेटायला आले ना, तेव्हा माझी पर्स ना अंतराच्या रूम मध्येच राहिली आहे। हो, नाही बघितली मी पर्स, पण लता ते त्या गोंधळात ना तुम्हाला मी काही फोनच नाही केला। पण काळजी करू नका, पर्स ठेवली मी अंतरा त्यांच्या खोलीत। अहो ती पर्स अंतराच्या हाती लागता कामा नाही। त्यात ना एक डायरी आहे, त्यात सरोजिनी मॅडमनी मला अंतराच्या नावाने एक चेक दिलाय। काय? जर तो चेक तिने पाहिला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल। परत बरं, ठीक आहे मी बघते। झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज।